नमस्कार मंडळी, प्रथम पेस्ट कंट्रोलच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करत आहे। तर मंडळी, आज आपण वाळवीविषयी माहिती घेणार आहोत। म्हणजे वाळवी कशी येते आपल्या घरामध्ये आणि तिला आपल्या घरातून कशी घालवायची, इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, जेव्हा आपल्या घरामध्ये वाळवी लागते तेव्हा आपल्याला असं वाटतं की वाळवी आताच म्हणजे भिंतीमधून थोडीशी दिसायला लागली आहे, थोडे एका ठिकाणाहून माती पडते, म्हणजे आता आपल्याकडे वाळवीची सुरुवात झालेली आहे। तर असं नसतं। ती वाळवी जमिनीमध्ये 30 ते 40 फूट खोलावर असते। म्हणजे वाळवीची जी क्वीन असते ती एवढ्या खाली जमिनीमध्ये असते आणि त्या क्वीनसाठी अन्न शोधण्यासाठी वाळवीचे जे सोल्जर असतात ते कितीही वरपर्यंत प्रवास करतात। वाळवीचं अन्न म्हणजे काय असतं, तर लाकूड, कापड आणि कागद हे वाळवीचं खाद्य असतं आणि हेच खाद्य शोधत ते सगळीकडे पसरतात आणि खाद्य शोधून त्यांच्या क्वीन जवळ नेऊन ते देतात। ही जी वाळवी आपल्या घरामध्ये लागते तेव्हा ही ऍक्च्युली वाळवीची शेवटची स्टेज असते। म्हणजे पूर्ण 30-40 फुटाचा जो प्रवास आहे तो करून वाळवी नंतर आपल्या घरापर्यंत पोहोचलेली असते। आणि असं नाहीये की आपलं घर ग्राउंड फ्लोअरला आहे तरच आपल्या घरी वाळवी लागेल। वर असेल खूप, म्हणजे तुमचा 15वा-20वा मजला असेल तर तिकडे वाळवी लागणार नाही। तर असं नसतं। कितीही मोठा टॉवर असला, अगदी 50 मजल्यांचा जरी टॉवर असला ना तरी तिकडे वाळवी लागण्याची शक्यता असते। जर तुम्ही खाली वाळवीसाठी पेस्ट कंट्रोल केलेला नसेल किंवा प्रतिबंध म्हणून काही ट्रीटमेंट केलेली नसेल तर कितीही मोठ्या टॉवरला वाळवी लागण्याची शक्यता असते। तर ही जी वाळवी लागते ती फक्त भिंतींना नाही लागत। म्हणजे बरेचदा आपल्याला वाटतं की भिंतीला वाळवी लागली आहे, भिंत ओलसर वाटते किंवा असं त्याला तडा जाऊन तिथून माती वगैरे पडते तेव्हा आपल्याला वाटतं की भिंतीमध्येच वाळवी लागलेली असते, पण तसं नसतं। वाळवी जी आहे ती फर्निचरलाही लागते। म्हणजे लाकडाचं जे सामान असतं, म्हणजे जे काही आपलं फर्निचर आहे तिथे पण वाळवी लागून ते एकदम पोकळ होऊन जातं आतमधून। म्हणजे ते जे लाकूड आहे ते खाद्य म्हणून वाळवीचे जे सोल्जर असतात ते घेऊन जातात आणि बाहेरचा फक्त साचा उडतो, आतून ते आपलं फर्निचर पोकळ करत जातात। बरेचदा हे लाकूड जे आहे ते पावडर स्वरूपात आपल्याला फर्निचरच्या आजूबाजूला पडलेलं पण दिसतं। आणि फक्त भिंत आणि लाकूड यांनाच वाळवी लागत नाही, तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती कागदालाही लागते। म्हणजे खूप मोठी मोठी अशी पुस्तकं असतात, आपण खूप आवडीने लायब्ररी बनवतो, घरामध्ये पुस्तकं ठेवतो, लाकडाच्या फर्निचरचं एक छान आपण कपाट बनवतो आणि तिथे खूप आपली मोठी मोठी महागडी पुस्तकं ठेवतो। आणि अशा ठिकाणी जर वाळवी लागली तर त्या पुस्तकांचंही नुकसान होण्याची शक्यता असते। बऱ्याच वेळेला पुस्तकांचा जो फ्रंटवाला भाग असतो तिकडे आपल्याला वाळवी दिसत नाही आणि पाठीमागून मात्र वाळवीचं काम जोरात चालू असतं। म्हणजे काही वेळेला असं होतं की आपण पुस्तक उचललं तर फक्त पुढचाच पार्ट हातात आला आणि पाठीमागून सबंध पुस्तक वाळवीने खाल्लेलं असतं। तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं असतं, तर जर आपल्याला आपल्या घरी वाळवी होऊ नये असं वाटत असेल तर आधीच प्रिकॉशन म्हणून आपण वाळवीसाठी ट्रीटमेंट घेऊ शकतो। ही जी ट्रीटमेंट आपण करतो याच्यामध्ये आपण ड्रिल करतो आणि त्या ठिकाणी स्प्रे करतो। जर तुम्हाला पेस्ट कंट्रोल करायचं नसेल, म्हणजे प्रिकॉशन म्हणून काही करायचं नसेल, जर तुमच्या घरात थोड्याच प्रमाणात वाळवी दिसत असेल, ती भिंतीला असेल, कपाटाला असेल किंवा कुठल्याही पुस्तकांना किंवा फर्निचरला असेल, तर ही वाळवी काढण्यासाठी तुम्ही आपल्याकडे जो स्प्रे आहे हर्बो टर्माइट नावाचा, या स्प्रेचा उपयोग करू शकता। आणि आपल्या इतर सगळ्या प्रोडक्ट्स प्रमाणे हा स्प्रे ही हर्बल आहे, ह्याचा काही वास येत नाही आणि जिकडे वाळवी लागली त्या ठिकाणी स्प्रे केल्यावर वाळवीचा हा स्प्रे 100% नायनाट करतो। तर हा स्प्रे वापरायचा कसा ते मी तुम्हाला आता सांगते। तर हा स्प्रे वापरणं अतिशय, या बॉटलला स्प्रे अटॅच केलेला आहे, म्हणजे स्प्रे तुम्हाला वेगळा विकत घेण्याची गरज नाहीये। आणि हा स्प्रे डायरेक्टली जिथे वाळवी लागलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही स्प्रे करू शकता। हा स्प्रे भिंत, लाकूड आणि पुस्तकं अशा तिन्ही गोष्टींसाठी तुम्ही बिनधास्त वापरू शकता आणि तिन्ही ठिकाणी ह्याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे। तर ज्या ठिकाणी वाळवी लागली आहे त्या ठिकाणी हा स्प्रे तुम्हाला करायचा आहे आणि तुम्ही अर्ध्या पाऊण तासातच बघाल की जी वाळवी लागली आहे ती गळून पडते। म्हणजे
त्या ठिकाणी वाळवीचे जे कीटक आहेत ते तुम्हाला मेलेले तिकडे दिसतात। तर जेव्हा तुम्ही स्प्रे करता आणि वाळवी मरते त्यानंतर तुम्हाला ती जागा व्यवस्थित पुसून ती जी कीड असते ती काढून टाकायची आहे। ती जागा तुम्ही ओल्या कपड्याने पुसू शकता। तर एकदा जर तुम्ही ती जागा पुसून काढली तर प्रिकॉशन म्हणून म्हणजे पुन्हा वाळवी त्या ठिकाणी लागू नये म्हणून तुम्ही दुसरा स्प्रे त्या ठिकाणी लगेच मारायचा आहे। हा स्प्रे जेव्हा तुम्ही करता तेव्हा पुन्हा कधीही त्या ठिकाणी वाळवी लागत नाही। अशा प्रकारे तुमची वाळवी समूळपणे नष्ट होते। तर हा स्प्रे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हर्बल ऑर्डरलेस आहे, वापरायला पण इझी आहे कारण तुम्हाला वेगळा स्प्रे कुठून घेण्याची गरज नाहीये। स्प्रे इथे दिलेलाच आहे, याच्यामध्ये तुम्हाला जिथे कुठे वाळवी लागली असेल तिथे तुम्ही बिनधास्त हे प्रोडक्ट वापरू शकता। तर आता हे प्रोडक्ट तुम्हाला मिळणार कसं? हे प्रोडक्ट तुम्ही ऑर्डर करण्यासाठी खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सवर संपर्क करू शकता। हे जे प्रोडक्ट आहे हे तुम्ही ऑनलाईन आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करून किंवा ह्या नंबरवर कॉल करून ऑर्डर करू शकता। आम्ही हे प्रोडक्ट पूर्ण भारतभर कुरिअरने पाठवतो। वेगवेगळ्या कुरिअर सर्व्हिस असतात, त्या कुरिअर सर्व्हिसद्वारे हे प्रोडक्ट तुम्हाला घरपोच 3 ते 4 दिवस किंवा मुंबईपासून तुम्ही किती दूर आहात तेवढ्या कमी जास्त फरकाने हे तुम्हाला प्रोडक्ट घरपोच मिळतं। म्हणूनच जर तुमच्या घरी वाळवी लागलेली असेल किंवा थोड्या प्रमाणात का होईना वाळवी तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही लवकरात लवकर आम्हाला संपर्क करून हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता। तुमच्या घरी जर वाळवी नसेल, तुमच्या मित्रमंडळीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये कुणाकडे वाळवी असेल तर तुम्ही त्यांना आमचं हे प्रोडक्ट नक्की सजेस्ट करा। तर वेळ आता घालवू नका आणि लगेच हे प्रोडक्ट ऑर्डर करायला घ्या।